आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत महिलांच्या प्रायोरिटीज बदलताना दिसत आहेत. उच्च शिक्षण, करिअर, पैसे आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांना महत्त्व देताना अनेक महिला मातृत्वाचा निर्णय पुढे ढकलत आहेत. मात्र वाढत्या वयानुसार गर्भधारणेची क्षमता कमी होऊ शकते. अशा परिस्थितीत आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाने महिलांसाठी एग फ्रीजिंग हा एक पर्याय उपलब्ध करून दिलाय. गेल्या काही वर्षात भारतातील मेट्रो सिटीजमध्ये याविषयी उत्सुकता मोठ्या प्रमाणावर वाढली असून अनेक महिला हा पर्याय निवडताना दिसत आहेत. आता पाहूयात एग फ्रीजिंग म्हणजे नेमकं काय. एग फ्रीजिंगला वैद्यकीय भाषेत ओसाइट क्रायोप्रिझर्वेशन असं म्हटलं जातं. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये महिलेच्या शरीरातून अंडाणू काढून ते अत्यंत कमी तापमानात सुरक्षित ठेवले जातात. भविष्यात जेव्हा ती महिला आई होण्याचा निर्णय घेते तेव्हा हेच अंडाणू वापरून गर्भधारणा करण्याचा प्रयत्न केला जातो. यामागचा मुख्य उद्देश म्हणजे सध्याच्या वयातील अंडाणूंची गुणवत्ता जतन करून ठेवणे, जेणेकरून वाढत्या वयाचा परिणाम त्यांच्यावर होणार नाही. आता पाहूयात एग फ्रीजिंगची प्रक्रिया नेमकी कशी पार पडते. फर्टिलिटी तज्ज्ञांच्या सल्ल्याने सुरुवातीला महिलांची तपासणी केली जाते आणि अंडाशयाची स्थिती, हार्मोन्सची पातळी तपासली जाते. त्यानंतर काही दिवस महिलेला हॉर्मोनल इंजेक्शन्स किंवा औषधं दिली जातात. अंडाणू विकसित झाल्यानंतर लहान शस्त्रक्रिया करून ते शरीरातून बाहेर काढतात. ही प्रक्रिया भूल देऊन केली जाते, त्यामुळे त्यावेळी फार वेदना जाणवत नाहीत. त्यानंतर मिळालेले अंडाणू विशेष तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गोठवून सुरक्षितपणे लॅबमध्ये साठवले जातात. ही प्रक्रिया वेदनादायी असते का? तर सर्वसाधारणपणे एग फ्रीजिंगमध्ये दिल्या जाणाऱ्या हार्मोनल औषधांमुळे काही महिलांना पोट फुगणे, थकवा, डोकेदुखी, मूड स्विंग्स किंवा अस्वस्थता जाणवू शकते. अंडाणू काढल्यानंतर काही वेळा हलका पोटदुखीचा त्रास किंवा ओटीपोटात ताण जाणवू शकतो. गंभीर गुंतागुंत फारच कमी प्रकरणांमध्ये आढळते, त्यामुळे ही प्रक्रिया धोकादायक मानली जात नाही. आता पाहूयात एग फ्रीजिंगसाठी योग्य वय कोणतं. फर्टिलिटी तज्ज्ञांच्या मते 30 ते 34 वर्ष वयादरम्यान एग फ्रीजिंगसाठी सर्वात योग्य वय मानलं जातं. या काळात अंडाणूंची गुणवत्ता आणि संख्या चांगली असते. 35 वर्षांनंतर स्त्रीच्या प्रजनन क्षमतेत हळूहळू घट होऊ लागते, त्यामुळे उशिरा एग फ्रीजिंग केल्याने यशस्वी गर्भधारणेची शक्यता कमी होऊ शकते. आता पाहूयात हा एग फ्रीजिंगचा ट्रेंड नेमका का वाढतोय. आज अनेक महिला करिअरमध्ये स्थिरता मिळवण्यासाठी उशिरा लग्न करणे किंवा मातृत्वाचा निर्णय पुढे ढकलणे पसंत करतात. याशिवाय काही वैद्यकीय कारणं जसे की कॅन्सरवरील उपचार, हार्मोनल विकार किंवा इतर आरोग्य समस्या यामुळेही महिलांना भविष्यासाठी अंडाणू सुरक्षित ठेवण्याची गरज भासू शकते. त्यामुळे मोठ्या शहरांमध्ये एग फ्रीजिंगबाबत जागरूकता आणि मागणी दोन्ही झपाट्याने वाढत आहे. हे महिलांना त्यांच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्याचा समतोल साधत मातृत्वाचा पर्याय राखून ठेवण्याची संधी देतं. आता पाहूयात एग फ्रीजिंगच्या या प्रक्रियेसाठी एकूण किती खर्च येतो. भारतामध्ये एग फ्रीजिंगचा खर्च शहर, क्लिनिक आणि उपचाराच्या पद्धतीनुसार बदलू शकतो. साधारणपणे एका सायकलचा खर्च 1 ते 2.5 लाख इतका असू शकतो. याशिवाय अंडाणू दीर्घकाळ साठवून ठेवण्यासाठी वार्षिक स्टोरेज फी देखील वेगळी आकारली जाते. एकूणच एग फ्रीजिंग ही आधुनिक महिलांसाठी भविष्यातील मातृत्वाचा पर्याय सुरक्षित ठेवणारी महत्त्वाची वैद्यकीय सुविधा ठरत आहे. मात्र हा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि शारीरिक तसेच आर्थिक बाबींचा विचार करणे हे देखील तेवढंच आवश्यक आहे. त्यामुळे मंडळी, या प्रक्रियेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.